तर रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे आपल्या बेदडक चॅनलमध्ये। बरेच दिवसानंतर आज ब्लॉग बनवण्याचा योग आला आहे। तर आज सुंदर अशी एकादश आहे आणि तुळशी विवाह आहे, त्यामुळे म्हणलं की बाबा चला एकदा आपल्या फॅमिलीला घेऊन सुंदर असा ब्लॉग बनवावा असं माझी इच्छा होती। सुरुवात केलो मित्रांनो। असं दिसायचं कारण आहे की आपण आता स्टँड घेतलेला आहे खास ब्लॉगसाठी, निस्ता राडा करायचा। आता हे आमचे आहेत संभाजी महाराज, म्हणजे आमच्या भावाचे पुत्र। तर चला मित्रांनो, तुम्हाला आजची दिनचर्या आपली जागी सकाळी मस्त असं उठून पूजा तीन करून या ठिकाणी आत्ताच बाहेर जाऊन आलो आहे। आणि आता इथून या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असेल तर आमचं हे छोटंसं घर आहे। त्याच वर्षी माझं लग्न झाल्यामुळे रंगतीन मस्तपैकी असं झालेलं आहे। सर्वांचं काम पाणी आलं त्यामुळे पाणी घ्यायला सर्वांनी भरून घेतलं। कधी शंभू पाणी घेतलं का नाही भरून? इकडे दाखवत चल, इकडे दाखवतो ब्लॉगला। हो का मित्रांनो, हे आमचं छोटंसं घर आहे। हे आमच्या महाराष्ट्राचे कुलदैवत आराध्य दैवत, ज्याने सुंदर अशी स्वराज्याची स्थापना केली, छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आम्ही विराजमान केलेली आहे। या ठिकाणी सर्व देवी देवतांना या ठिकाणी बसलेलं आहे, कारण महाराजाचं घर म्हणजे असे फायदे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। तर मित्रांनो चला आपण खाली जाऊ। फॅमिलीचा काय तो गोंधळ चालू आहे आणि आज एकादश असल्यामुळे आम्ही सर्वांनी या ठिकाणी गोंधळ करायचं नाही। चला तिकडे 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 तिकडं म्हणले तिकडं नसते। हे सुंदर असं आमचं छोटंसं किचन आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी आज एकादश असल्यामुळे आमच्या घरी जेवण स्वयंपाक काही होत नाही, काही बनत नाही। सर्वांचा या ठिकाणी एकादश असते, फक्त आमच्या शंभूला सूट आहे, कारण लहान आहे, त्याला भूक सहन होत नाही, त्यामुळे तो बिस्किट पाव खाऊन या ठिकाणी असतो। आता सर्वांच्या आज एकादश आमच्या घरात। चला पाहू शकता, हे आमच्या धर्मपत्नी आहेत। काय शंभू शंभू आमचा लेखच झालेला आहे। या ठिकाणी आमची आई साहेब पाहू शकता, व वहिनी साहेब सर्व काय कपाट काढून काय विचार यांचा मला माहिती नाही। काय चालू आहे? साफसफाई चालू आहे। डबल एकदा साफसफाई या ठिकाणी चालू आहे। पाहू शकता आईचं कपाट उघडून सुंदर असं युट्यूबला टाकलं म्हणजे काय झालं शंभू? युट्यूबला टाकलं काय झालं सांग? या ठिकाणी पाहू शकता। आता इकडं आमच्या पप्पाचे रूम झाल्याच्या नंतर आमचे पप्पा या ठिकाणी बसलेले आहेत। डिश खराब झाल्यामुळे ती मोबाईलवर आता त्यांनी बातम्या बघत आहेत। आमचं छोटंसं किराणा दुकान आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। चला या इकडं। या ठिकाणी आमचे बंधू कट्टर या ठिकाणी दीपक महाराज आहेत, तो यांची पुत्र आहेत। अशा पद्धतीने आमचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। तर आज एकादश असल्यामुळे मस्त असं आमचा दिवस असा गेलेला आहे आणि अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी आमचा परिवार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। आणि आम्ही आता आलो आमच्या रूममध्ये, ही पाहू शकता, ही छोटीशी आहे माझी रूम। तर मित्रांनो हा माझं छोटंसं घर आणि माझं ही छोटीशी फॅमिली परिवार आपण सर्वांनी पाहिलेला आहे। तर अशा पद्धतीनं आजची एकादश सुंदर अशी जाणार आहे, कारण आज आमच्या घरात अन्न बनत नाही, कारण एकादश आमचा पूर्ण परिवार धरत आहे। की सांगितलेले आहेत साधू संतांनी की एकादशी करावी, म्हणून सर्वजणांनी एकादश केली पाहिजे। तर सुंदर असा ब्लॉग मित्रांनो कसा वाटला, छोटासा ब्लॉग नक्की सांगा या ठिकाणी। तर सर्वांना असं विनंती आहे की मित्रांनो जास्तीत जास्त पद्धतीने सर्वांनी सहकार्य करावं यूट्यूबला, आणि जास्तीत जास्त पद्धतीने सर्वांनी या ठिकाणी सबस्क्राईब करून मला सपोर्ट करावी अशी सर्वांना विनंती करतो। व आपल्या माणसाला पुढे ढकलण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं हीच नम्र विनंती करतो। तर मित्रांनो कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग नक्कीच सांगा। चला रामकृष्ण हरी।